मी डॉक्टर नेपाल रंगारी भंडारा जिल्हा धान खरेदी संघाचा अध्यक्ष आहे. 2019 पासून ब वर्ग धान खरेदी संस्था जिल्ह्यामध्ये धान खरेदी करत आहेत. 2019च्या आधी अवर्ग संस्थांनाच फक्त धान खरेदीचे आदेश होते आणि अवर्ग संस्थांनाच धान खरेदीचे आदेश असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत होती. अवर्ग संस्था हे शेतकऱ्यांना त्यांचाच बारदाना घ्यायचा, त्यांनाच भरून आणायला लावत होते. तेवढंच नाही तर त्यांचा धान मोजण्यासाठी जवळपास 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागत होता. अशावेळी शासनाच्याही लक्षात आलं आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनावर दबाव आला. शासनाने बवर्ग संस्था जे आहेत त्या बवर्ग संस्थांना धान खरेदीचे आदेश दिले. भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 237 धान खरेदी संस्था आहेत. 2019 पासून सतत प्रामाणिकपणे धान खरेदीचे काम चांगल्या पद्धतीने होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांना जे त्रास होत होता त्या त्रासापासून ते अलिप्त झालेले आहेत. याच्या आधी शासनाचा कसलाही नियम नसताना मार्केटिंग फेडरेशननी 10 लाख रुपये अमानत रक्कम आणि 50 लाख रुपयाचा जमिनीवर बोजा असल्याशिवाय धान खरेदी देता येणार नाही असे आम्हाला आदेश दिले. अशाही वेळेस आमच्या बवर्ग संस्थांनी 10 लाख रुपये अमानत रक्कम भरली. त्याचा व्याजाचा कसलाही परतावा आम्हाला मिळत नाही. तेवढंच नाही तर 50 लाखाचा बोजासुद्धा दिला आणि धान खरेदी सुरळीत होती. आत्तापर्यंत प्रशासक होता मार्केटिंग फेडरेशनमध्ये आणि आता निवडणुका झाल्यावर मार्केटिंग फेडरेशननी असा एक फतवा काढला की आता अजून 10 लाखाच्या व्यतिरिक्त 15 लाख भरल्याशिवाय तुम्हाला धान खरेदीचे आदेश देता येणार नाही आणि धान खरेदीचे आदेश देता येणार नाही म्हणून त्यांनी 15 लाखाचा पत्र दिला. मार्केटिंग फेडरेशननी आता निवडणूक झाल्यामुळे अतुल गण्यार पवार हे तिथले डायरेक्टर आहेत आणि नागपूरचे सुद्धा एक डायरेक्टर आहेत. हे सूचक आणि अनुमोदक आहेत. त्यांनी हा जो नियम आहे तो नियम त्या आधी आपल्या जे त्यांची आमसभा असते त्या आमसभेमध्ये घेतलेला आहे. अशा वेळेस आमचे म्हणजे परिणय फुके आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही गेलो. फडणवीस साहेबांनी पानसरे साहेबांना फोन केला. त्यांनी सांगितलं की आम्ही ही अट जी आहे ही आम्ही शिथिल करणार आहोत, परंतु अजूनपर्यंत ही अट शिथिल झाली नाही आणि म्हणून आत्ता आम्ही सर्व धान खरेदी संघांनी एक मताने असा विचार केला की जोपर्यंत 15 लाखाची अट रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही धान खरेदी करणार नाही. हे आज ह्या निमित्त मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो.